वेगवेगळे मुद्दे या बीडच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये या ठिकाणी झाले, अन्याय झाले, त्याच्यावर आपण सगळेजण जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहोत। माझ्या अगोदर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी संबोधित केलं ते माझे सहकारी मित्र, अहिल्यानगरचे सुपुत्र आणि सभागृहामध्ये अहिल्यानगर आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रश्न मांडताना, त्याचबरोबर धर्माच्या संदर्भामध्ये भूमिका मांडताना कधीही मागे न हटणारे माझे सहकारी आदरणीय संग्रामदादा, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, आमचे जिल्हा परिषद सदस्य बाप्पा, आमचे हरिभक्तपरायण राम महाराज, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपस्थित माझे सर्व हिंदू भगिनी आणि बांधवांनो, आज आपण सगळेजण एक धर्म म्हणून एकत्र आलो, त्याचा मला अभिमान आहे। घटना पाय ज्या ऐकल्या, ज्यांच्या मुखातून ऐकल्या, ज्यांनी त्या घटना अनुभवल्या, ज्याच्यात त्यांच्यावर अन्याय झाला, त्या लोकांकडनं ऐकल्या। मी बरंच काही लिहिलं होतं, पण ती काय मला बोलण्याची इच्छाच होत नाही, कारण या 3 घटना अशा आहेत। एक माजी सैनिकाची घटना आहे। माजी सैनिक सीमेवर जातो, ही माझी बहीण आपल्या कपाळाचं कुंकू तिथं पाठवते, तिथं बसलेल्या सगळा या भारतातला सगळा 140 करोड जे भारतीय आहेत ते सुरक्षित राहावेत म्हणून ही माझी भगिनी त्या ठिकाणी तिच्या कपाळाचं कुंकू तिथं पाठवते, आपण सुरक्षित राहावं। आणि ज्यावेळेस त्यांच्या परिवारावर, त्या सैनिकावर वेळ येते, तेव्हाच आपला समाज जातीवातीत विखुरलेला ते बघत राहतो। दुसरी घटना 6 वर्षाच्या मुलीवर असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्यक्ती पोलीस स्टेशनला जातो, त्याला तिथं मदत होत नाही, माजी सैनिकाला मदत होत नाही। आता एक मुलगा आला, त्याच्या कुटुंबातल्या आई, भाची, भाचा, बहीण सगळ्यांना मारलं। अतिक्रमण इथं एवढं मोठ्या प्रमाणात आहे। हे सगळं ऐकल्यानंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आपला अधिकार मिळवण्यासाठी, न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकद आपल्याला दिलेली आहे आणि ती दिलंच पाहिजे। प्रत्येक समाजाला आपला न्याय मिळावा, त्याच्याकरता सगळ्यांनी न्यायाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून त्या दृष्टीने जावं। पण हे असं संकट आहे, हे असं संकट आहे, आणि ज्यांच्यामुळे हे संकट येते ती लांडी संविधान मानतच नाही, ती संविधान मानितच नाही। त्यांना शरीय पाहिजे, त्यांना एखाद्याला विचारा त्यांना। एकीकडे त्यांना त्यांच्या धर्माबद्दलचं कुराण द्या किंवा ते शरिया कायद्याबद्दल विचारा, आणि एकीकडे संविधान ठेवा। त्यांना विचारलं तुम्ही पहिला मान कुणाला देणार, तर ते म्हणतील आमच्या या धर्माच्या ग्रंथाला देणार। ज्यांना आपली घटना मान्य नाही त्या लोकांनी कधीच आपल्या धर्माच्या संदर्भामध्ये मनामध्ये कुठलीच आस्था धरली नाही। त्या लोकांना आता संविधान काय, आपले कायदे कशाच्या आधारावर तयार होतात, संविधानाच्या आधारावर तयार होतात। संविधानाच्या आधारावर जे कायदे तयार होतात त्या कायद्याच्या आधारावर प्रशासन काम करत असतं। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचं कुठलंही प्रशासन असेल, हे राज्य चालवताना, देश चालवताना जे प्रशासन काम करतं ते कायद्याच्या आधारावर करतं आणि कायदे घटनेच्या आधारावर तयार होतात। माझं पोलिसांना या निमित्तानं सांगलंय, पोलीस विभागाला, आपण कायद्याच्या माध्यमातून अंमलबजावणी करणारे सगळे अधिकारी आहात। ज्यांना कायदाच मान्य नाही, ज्यांना घटनाच मान्य नाही,
त्यांच्या संदर्भामध्ये आपला सेक्युलर जो बुडबुडा आहे तो बाजूला काढा. सर्व धर्म समभावाचा बुडबुडा बाजूला काढा. ज्यांना कायदा, ज्यांना घटना मान्य नाही, त्यांना आज या व्यासपीठावरून सांगतो, जाहीरपणे सांगतो, जे जे या ठिकाणाहून या व्यासपीठाच्या माध्यमातून माझा शब्द ऐकतायत त्यांना सांगतो, इथून पुढे आम्ही घटना जो व्यक्ती मानणार नाही, जो कायदे मानणार नाही, त्याच्या घरात आता एका माझ्या इथल्या सहकार्यांनी घोषणा दिली आहे, उठाव दांडे, उठाव दांडे, उरलेलं सुद्धा जागेवर ठेवायचं नाही. जाहीरपणे सांगतो, जर माझ्या या हिंदू समाजातली एक भगिनी व्यासपीठावर येऊन जर माझ्या या तमाम हिंदू बांधवांसमोर रडत असेल तर आम्ही शंड झालोत का? सहिष्णुता फक्त आमचीच आहे का? नम्रता फक्त आमच्याकडेच पाहिजे का? सर्व धर्म समभाव फक्त आम्हीच मानायचा का? परस्त्रीला माता समान वागणूक फक्त आम्हीच द्यायची का? आमच्या माता भगिनी संदर्भामध्ये अशा प्रकारची कृत्य होत असताना आम्ही फक्त सहिष्णुताच बाळगायची का? अरे आम्ही कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत आलेलो आहोत, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारावर चालत आहोत आजपर्यंत. सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करणारी हरिभक्त परायण मंडळी, आमची महाराज मंडळी, त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करतायत, कीर्तनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करतायत. आम्ही सगळी राजकारणात काम करणारी मंडळी, ज्यांना पण हिंदू धर्माबद्दल आस्था आहे, जे हिंदू धर्माच्या प्रत्येक घटकाला 18 पगड जाती 12 बलुतेदाराला हिंदू धर्म समजतात, ते राजकारणात काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, ते सगळे मंडळी आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जागोजागी जाऊन या संदर्भामध्ये आमची भूमिका मांडत असतो. काही सेक्युलर विचारवाले, पुरोगामी विचारवाले जे काही किडे आपल्यामध्ये आहेत, त्या किड्यांना मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो, ज्या वेळेस या माझ्या भगिनीचे मिस्टर सीमेवर रक्षण करत होते, संरक्षण देत होते या भारताच्या प्रत्येक कुटुंबाला, त्या कुटुंबामध्ये हा पुरोगामी विचाराचा किडा असेल.